एक अत्यंत आवडता माझा सिनेमातला एका डायलॉग आहे जो ज्यांच्या तोंडून म्हटला गेलाय ते स्वतः आता शेजारी बसलेले आहेत, ऋषिकेश जोशी. ते म्हणजे जो माझ्या सिनेमा इतिहासातला सगळ्यात आवडता डायलॉग आहे. मनात आहे नुसतं पण बॉडी नाही म्हणती. हा देऊळ मधला डायलॉग माझं कित्येक वर्ष ते व्हॉट्सअप स्टेटस होतं. मनात आहे नुसतं पण बॉडी नाही म्हणती. तो सीन म्हणजे देऊळ मधले सगळेच सीन्स यार क्लासिक आहेत, क्लासिक. आणि त्यातले दत्त आलेत म्हणे, दत्त इथपासून सगळे आम्ही तालमीत तर वारंवार म्हणतच असतो. इन जनरल इतर मित्रांमध्ये खूप वेळेला कंटाळा आलाय, उठवत नाही, चल ना कुठेतरी जाऊ, मनात आहे नुसतं बॉडी नाही म्हणती. पर त्या दिवशी सर म्हणाले चला चौथा सीन करायला घ्या पटकन. म्हटलं मनात आहे नुसतं पण बॉडी नाही म्हणती. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृत मीडिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मराठी रंगभूमीवर लवकरच एक नवखुरं नाटक येऊ घातलेलं आहे, ज्याचं नाव आहे बोलविता धणी. आणि त्यानिमित्ताने तुमचे दोन लाडके कलाकार आहेत. आता खरं तर ती कलाकार दिग्दर्शकाची जोडी माझी सुद्धा लाडकी झालेली आहे. माझ्याबरोबर आहेत लेखक, दिग्दर्शक, अभिनेते ऋषिकेश जोशी सर आणि अभिनेता क्षितिज दारे. हॅलो, नमस्कार. नमस्कार. कसे आहात? आनंदी. कशी सुरू आहे असं? सांग रे कशी घडून. उत्तम चालली आहे आणि पुरेशी एक्साइटिंग चालली आहे. 1.5 महिना आम्ही सलग तालीम करतोय विदाऊट अ गॅप. आणि अजिबात कंटाळा, सॅच्युरेशन काहीही न येता रोज अजूनही नवं सुचणे, शोधणे आणि नव्या गोष्टी कळणे, अशा सगळ्यांनी युक्त तालीम चालू आहे. पण सर, मला विचारायचं तुम्हाला की या नाटकासाठी क्षितिशच का निवडावं वाटला? म्हणजे आता तुम्ही त्याला खूप ओळखता म्हणून ऑप्शन 1 त्याला त्याचं पाठांतर चांगलं आहे तुम्हाला माहिती, ऑप्शन 2 की काही वेगळं कारण आहे, ऑप्शन 3 सांगा ना, मी थर्ड ऑप्शन होतो, बाकीचे नट अवेलेबल नव्हते. पहिलं काय म्हणाली? तुम्ही आता त्याला व्यवस्थित ओळखता. ऑप्शन हा जो ऑप्शन 1 आहे ना, जगात असा कोणीच दावा करू शकत नाही कोणाही बद्दल की व्यवस्थित ओळखतो कामापुरता, हा. कामाच्या ठिकाणी. आणि असंही मला म्हणायचं नाही की नाही मी ओळखू नाही वगैरे नाही. पण नाही, तो उत्साही नट आहे. मी त्याच्याबरोबर काम केलं होतं सहकलाकार म्हणून. आणि त्याला नाटकात काम करणं आवडतं. म्हणाले की एवढी गोष्ट खूप पुरेशी. भाषा चांगली आहे, उच्चार चांगले आहेत, परंपरा आहे. ह्याच्याबद्दल मला नंतर कळलं, पण त्याचे पणजोबा जे आहेत केशवराव दाते, हा त्यांचा पणतू आहे हे कळल्यानंतर मीच ह्याला त्याच्या पणजोबांबद्दल इतक्या वेळेला किस्से सांगत राहतो. तर केशवराव दाते खूप मोठं थिएटरमधलं नाव होतं. आता त्यांच्या पिढीतला असा नट हा परत याच फील्डमध्ये तेच कार्यक्षेत्र निवडतो, योगायोग असतो तो आणि मौज असते. आता मग काय आहे की अनुवांशिक असतात गोष्टी, त्या येतात बरोबर, त्या झिरपतात त्या. आणि मग तो अनुवांशिक स्टार नट आहे मग. आणि मग त्याचे एवढे सिनेमे आणि एवढं सगळं काम तो उत्तम काम करतो. आणि फक्त उत्तम काम करतो एवढं काय नाटकात चालत नाही. म्हणजे शिस्त, पंक्च्युअलिटी, याही गोष्टी जेमतेम त्यानं पूर्ण केल्यात. किती खूप कौतुक होत आहे. तुला कळत नाहीये? अच्छा, हे असं होतं का? नाही 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 पण पण वाटत नाही नाही नाही, असं. आता ते त्याचं ह्या असं काय नाही. आता जर भरपूर चांगलं काम करणारा नट हा रिकामा असू शकत नाही, तो वेगळा असणारच. मग ते टाइम टेबल असतं. हल्ली प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला चांगले नट घ्यायचे म्हणजे ते त्यांच्याकडे तेवढी कामं असणार ना. वेळापत्रक आखतो आपण, पण सिन्सिअरली काम करणे आणि मुख्य म्हणजे आपलं काम चांगलं व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी झटणारे नट जनरली करतच असतो ते तसा प्रयत्न. आणि मग अमुकच का तर असं होतंच आपल्या ह्याच्यामध्ये की हा नाही म्हणाल तर कोण, तो नाही म्हणाल तर आणि कोण, आणि हे तर ॲक्च्युली हा या नाटकात असणार होताच. त्याला म्हटले की तुला काम करायचं आहे, ते त्या नटांवर सोपवतो आपण की तुला आवडणार असेल तर तू आहेस. मग चर्चा अशी झाली, तो म्हटलं की नाही नाही नाही, मी करणार काम, मला नाटक आवडले, मी हा रोल करणार. म्हटलं बरं, हरकत नाही. मग म्हटलं मग त्याची काही हे आहेत, हा रोल तुला करायचा असेल तर मग तेवढ्या वेळाने ते सगळं. तो म्हटलं मी काय वाटेल ते करायला तयार आहे, पण मी हा रोल करणार म्हणजे करणार.
म्हटलं माझा विषय संपला. मग क्या बात आहे. म्हणजे ही लिबर्टी पण कलाकाराला देणं ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी तुला सांगितलं भले, पण तू म्हणालास की मला हा रोल करायचा, तर मला वाटतं ही लिबर्टी पण आजकाल फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. नाही नाही, पण एवढीच नाही, इन जनरल मी त्यांचं त्यांची एक खासियत सांगतो की ते खूप जास्त लिबर्टी नटांना देतात, पण त्यांना माहिती आहे अचीव काय करायचंय. सो त्या कक्षेच्या बाहेर न जाऊ देता ते खूप लिबर्टी आणि एक्सप्लोर करायची संधी नटांना देतात 100%. म्हणजे मला एखादी गोष्ट, मला काय कुणालाही एखादी गोष्ट करून बघायची आहे, तर ती करून बघायची संधी मिळणं हीच तर प्रोसेसची मजा आहे. नाहीतर दिग्दर्शकाला सगळंच जर क्रिस्टल क्लिअर असेल आणि आपण एक फक्त जाऊन पपेट्री करायची असेल तिकडे, तर एका म्हणलं नटाची मजा जात असते. तर तसं सरांच्या प्रोसेसमध्ये अजिबात होत नाही. ते स्वतःही तसं करणारे नट नाहीत. नट म्हणून सुद्धा ते आता मी वर्सेस मी आम्ही गेल्या वर्षी इथेच, तूही आली होतीस याच थिएटरमध्ये, यावेळेला आम्ही त्याची रंगीत तालीम करत होतो. तर तेव्हा ते पण स्वतः त्या कक्षा ओलांडून इतकं एक्सप्लोर करतात स्वतः ॲक्टर म्हणून, त्यामुळे त्यांना इतर नटांची वखवख माहिती आहे काय असते. तर ती स्पेस, ती संधी ते आवर्जून ॲक्टर्सना देतात. मला खरं तेच तुला विचारायचं होतं की तुझ्या आतापर्यंतच्या जर का भूमिका पाहिल्या, तर त्या ना प्रत्येक भूमिका वेगळ्या, म्हणजे हे मला वाटतं आता खूप कॉमन झालं की सगळी ही खूप वेगळी भूमिका आहे, पण त्या ॲक्च्युली त्या वेगळ्या होत्या. आणि ना त्या बघताना हे जाणवत होतं की ती भूमिका तू खूप समजून केली आहेस. म्हणजे असं नाही की एक नट आहे म्हणून आपण ती पार पाडते, तसं नाही. त्यात कळत होतं की त्यात तू किती त्याचा अभ्यास केला आहेस किंवा तू किती ते हातून करतोयस हे बघताना कळतं. आत्ता ही भूमिका करताना कलाकार म्हणून जे आता तू म्हणालास की त्यांना माहिती असतं की तुझी वखवख काय किंवा तुझी कामाची भूक काय आहे, मला सांग, अशा भूमिका निवडताना तुझा काय विचार असतो किंवा तुझी ती कामाची भूक काय असते की मला हे मिळालं तर मी हे करणार आहे? नाही, ते कॉलिंग इन्स्टिंक्टिव्ह असतं असं मला वाटतं. मला विविधता ही गोष्ट ॲक्टरसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची असते, माझ्यापुरतं तरी मला हे वाटतं. की मी गेल्या काही काळामध्ये अशा भूमिका केल्या ज्या खूप अशा अल्फा भूमिका आहेत पाहिल्यास तर. म्हणजे लोकमान्य टिळकांची आहे, एकनाथ शिंदेंची भूमिका आहे. तसं आत्ता सिरीज जी आमची झाली बेदुणे 3, त्यामध्ये मी अगदी माझ्या वयाचं खूप अचिवेबल असं माझ्यासारखं पात्र केलं. तसं याच्यातलं आहे ते खूप सबमिसिव्ह पात्र आहे आणि वाचल्यानंतर मला खूप जास्त अट्रॅक्ट झालो मी या कॅरेक्टरकडे. आणि सगळ्याच भूमिका खरंच या नाटकामध्ये इक्वली महत्त्वाच्या आहेत आणि सगळ्या नटांची कामं इक्वली महत्त्वाची आहेत. एकूण 40 एक भूमिका आहेत नाटकामध्ये आणि 13 कलाकार मिळून एवढी कामं करतात. तर आता संधी होती त्या चॉईसेसमध्ये मला असं वाटलं मला हे करावं असं वाटतं, एवढाच तो मुद्दा होता. पण त्याच्यावर मला आत घुसायला मजा येईल असं वाटलं, एवढंच आहे. क्या बात आहे. आणि प्रॉम्प्टर मगाशी बघलं, प्रॉम्प्टरचं काम तू करतोयस हे सांगितलं तर चालणार. हो ॲब्सोल्युटली. तर सर आता म्हणजे तुला आता हा प्रश्न विचारणं आत्ता हे नाही, कारण का तू त्या काळामध्ये नाही, आत्ताच्या काळामध्ये तसं नाही. पण सर तुम्ही फार पूर्वीपासून काम करताय, मी कुठल्या काळातला आहे मग? तुम्ही घेतलाय का अनुभव? अण्णासाहेब तुम्ही काम किर्लोस्कर, करताय- ऋषिकेश जोशी, नारायणराव राजहंस. नाही, म्हणजे तुम्ही ज्या वेळेला काम करायला सुरुवात केली तर त्यावेळेला हे प्रॉम्प्टर आणि हे असं करायचं का, प्रॉम्प्टिंग वगैरे किंवा काय तुमचं काही आहे का अनुभव? मी एक क्षण बोलतो, मला वाटत नाही त्यांनी असेल हे, तुम्ही अर्थात करेक्ट म्हणजे कराच. नसेल, पण पण- कारण प्रशांत दामलेंनी आमच्या या नाटकाची अनाउन्समेंट रेकॉर्ड केली. हा, म्हणजे ही हॅज बीन काइंड की ते आवर्जून आले रेकॉर्डिंगला आणि त्यांनी सरांच्या एका कॉलवर नाटकाची अनाउन्समेंट रेकॉर्ड केली. त्यांना मी रेकॉर्डिंगच्या वेळेला हा प्रश्न विचारला की तुम्ही प्रॉम्प्टर्स बरोबर केलंय का काम? तर ते म्हटले एकदा पूर्वी केलं होतं त्या नाटकात, एका माझ्या सहकलाकारचे सिनियर होते, त्यांना प्रॉम्प्टिंग लागायचं, तेवढंच मी पाहिलंय. सो दामलेंनीही तेवढंच ते पाहिलेलं आहे. म्हणजे ओके, हा, म्हणजे ते मी फार आय कॅन आधी- गेस की त्यांचं काय उत्तर असेल, पण तरी मी काम केलं तेव्हा असं कधी काय मी माझ्या नाटकांसाठी प्रॉम्प्टर आणि वगैरे असं काही मी अनुभव घेतला नाही त्याचा. पण प्रॉम्प्टर या फॅकल्टीबद्दल मला माहिती होती. मी अनेक सिनियर नटांबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. म्हणजे जयंत सावरकर, म्हणजे त्यांना अण्णा म्हटलं जायचं, अण्णांबरोबर खूप कामं केली. म्हणजे अशी भरपूर नावं. आता त्यांनी तरी इतकं झाडेपट्टीपासून इतकी नाटकं आणि 60 वर्षाचं त्यांचं तर करिअरच होतं थिएटरचं. मग त्यांनी 1940-50पासनं नाटकात कामं केलेली आहेत. आता त्यावेळेचे अनेक जुने सगळे नट जे आहेत त्याच्यामध्ये मला एक साधारणतः आपल्या नाटकाची हिस्ट्री हा माझा एक आवडीचा विषय आहे, छंद आहे. अनेकांच्या चरित्रात, आत्मचरित्रात, जुन्या सगळ्या संदर्भामध्ये ह्याच्याबद्दल मी भरपूरदा वाचलं होतं. पण नंतर मी काही याच्यामध्ये
पाहिलेलं होतं. मात्र म्हणजे ती फॅकल्टी का आली, एक तर जुनी नाटकं 5-5 तास, सोलोलुकीज खूप मोठमोठ्या, नाटक कंपनी एकदा गेली तर प्रेक्षकांच्या डिमांडवर असायची की आम्हाला हे बघायचं आहे. 2-3 दिवसात कसं करणार ते? हे पूर्वी केलंय, 4-5 महिन्यापूर्वी, वर्षभरापूर्वी केलंय, पण आत्ता 3 दिवसात कसं करणार? अशा वेळेला पटकन कोणीतरी प्रमुख पात्रासाठी मोठी स्वगत आहेत तर ती सांगणारा हे असायचा. संगीत म्हणजे गायक नट असायचे, गायकीत त्यांची मातब्बरी, पण एवढ्या सगळी स्वगतं पाठ करायची तर ती अशी हेल्प त्यांना लागत असे त्यावेळेला. त्यातनं ती डेव्हलप झालेली फॅकल्टी होती कायमच. पण मी आत्माराम भेंडे आणि वगैरे यांच्या नाटकांच्या याला तिथपर्यंत म्हणजे 70-80 पर्यंत प्रॉम्प्टर असे. आता बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे, नाटक म्हटल्यानंतर अनंत अडचणी अनेक नाटक कंपन्यांना यायच्या. नट आजारी पडला आहे, पोचलाच नाही आहे प्रयोगाला, आणि आता अचानक ही भूमिका करायची, कसं करणार? मला अण्णा सावरकरांनी सांगितले की त्यांना अचानक एका निर्मात्याचा फोन आला आणि सांगितले की नट नाही येऊच शकत नाही आहे, तर तू सकाळी सांगितलं रात्रीचा प्रयोग, व त्याच्यात त्यांनी क्लुप्ती काढली. तेव्हा आता अख्खं नाटक कसं करणार रे, सकाळी सांगून रात्री? ते हो म्हणाले. मग ते म्हणाले त्याच्यात त्यांची न्यायाधीशाची भूमिका होती. ते म्हटली की असं करा, मला स्क्रिप्ट अशी न्यायाधीशाच्या टेबलवर ठेवा, लोकांना दिसणार नाही काय आहे ते, आणि मला अमुक एक व्यक्ती इथं असू दे. आणि तर त्यांनी अख्खं नाटक अशा अशा पद्धतीनं ते आता एक सकाळी कळलं, माहीत नाही, नाटक बघितलेलं नाही, रात्री प्रयोग करायचा आहे. दिग्दर्शक सांगितलं त्यांना आणि कसं आहे जेमतेम वाचून बघितलं, पण म्हणून परफॉर्म असं थोडंच, नाटकी थोडीच अशी गोष्ट आहे, अशी नाहीच होऊ शकत. प्रॉम्प्टर ही फॅकल्टी जरी नसली ना तरी सुद्धा आज त्याची गरज असते. नट समजा अचानक विसरलाय किंवा काय, तर आपण पटकन प्रॉम्प्ट करतो. विंगीच्या ह्याच्यात विसरला नट, पटकन जाऊन सांगतात लोक, चालू ह्याच्यामध्ये बोलतात हा क्यू आलाय, आणि असं विसरणे हे काय कळी कळापासून आहे, कोणी विसरू शकतं. खूप ब्लँक होणं आणि निवांत कसं ऐवजच जास्त होता. आता स्टेजवर ऐन वेळेला सहकलाकारच पटकन हळूच वाक्य सांगून गेलाय किंवा काय, असं आत्ताही घडतच की. फक्त हे आता सहकलाकार तो वेळ मारून देण्यासाठी करतात, त्यावेळेला या गोष्टीसाठी एक नेमून दिलेलीच व्यक्ती असे. त्यामुळे मी आता काय म्हणजे क्षितिश तू ह्या काळामध्ये आणि वगैरे म्हणजे मी काय म्हणजे नाही काय सिनियर नाही 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 मी अशा कुठल्या ह्याच्यात केलं नाही. सिनियर म्हणाला का कचरता? नाही आहे मी. ते आमच्या मान्यवर आहे ना. बरोबर काम करताना तुम्हाला असं काय कधी तरुण मंडळींबरोबर काम करताना असं कधी मध्येच वाटलं का की आता आपण खरंच सिनियर झालोय? मला कधीही वाटत नाही असं. मी माझ्या सर्व मी एकतर वय विचारत नाही, मी सगळं इक्वली वागतो सगळ्यांबरोबर त्याच मित्रत्वानं. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येकाचं काही ना काहीतरी आपापलं खासियत असते ना. आपणच काहीतरी आपलं एक टेंबा घेऊन आलो आहे अशा जगात, काय असं काय मला कधीच नाही वाटत. आणि मी ॲक्च्युली कधी सिनियरिटी वगैरे असला मी कधीच भाव माझ्या वागणुकीतनं मी काळीजा ठेवत नाही. हां, आता मी नाटकाचं डिरेक्टर आहे म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली मला जसं नाटक बसवायचं ते मी सांगतोच. आता समोरच्या माणसाला 4 गोष्टी माहिती नाही आहेत म्हणून मी सांगितल्या, एवढ्यानं मी सिनियर असं नाही ठरत कधी. अरे यार, मी मानतो. नाही नाही असं नाही 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 वेगळ्या अर्थानं काय सांगतोय मी, बऱ्याच वेळेला माझ्याही पेक्षा खूप वयानं जास्त असलेल्या लोकांनाही ज्या समजा 2-4 गोष्टी माहीत नाही आहेत तेव्हा मी अशा समजा सांगितल्या तर मी त्यांना सिनियर ठरतो का? असं नसतं ते. हां असं नाही, तसं तशा अर्थानं नाही होत. हा ठीक आहे, हा मुद्दा सोडून दे. हा याचा पण मी काय त्या प्रॉम्प्टिंगच्या काळातलं वगैरे नाही, म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपर्यंत किंवा एक साधारणतः एक 80 पर्यंत वगैरेच्या नाटकांमध्ये होतं. वेगवेगळ्या ठिकाणी अनेक ठिकाणी फॅकल्टी असायची ती. आणि ॲक्च्युली खरं म्हणजे काय माहिती आहे का, आपण काय म्हणतो माहिती आहे का, प्रॉम्प्टर ही व्यक्ती झाली, प्रॉम्प्टिंग हा प्रकार आहे. आता मी अनेक राज्यनाट्य स्पर्धांमध्ये मी बऱ्याच वेळेला बघितले की हे ऐन वेळेला बाबा नट बदललाय आणि प्रयोग लावायचा आहे, अंतिम फेरीचा प्रयोग आहे
आणि आधीचा नट काय परीक्षा आणि नाहीच येऊ शकत आणि घरी काहीतरी प्रॉब्लेम झाला, कसं करणार काय? आणि अशा स्पर्धेतल्या नाटकांमध्ये लोक वेगवेगळ्या पद्धतीचं प्रॉम्प्टिंग घेताना बघितलं. मग आता सिनेमाच्या शूटला काय होतं, अनेक नट स्वतः समोर थर्माकोल बनवले जो रिफ्लेक्टर म्हणून असतो लिहिलेलं असतं समोर. टेलिप्रॉम्प्टर ही यंत्र का आलंय मध्ये? टेलिप्रॉम्प्टर यंत्र काय? न्यूज रीडर काय स्वतःच्या मनानं पाठ करून देतात बातम्या? तुमच्याकडे टेलिप्रॉम्प्टर, आधुनिक पद्धतीचा टेलिप्रॉम्प्टरमध्ये प्रगती इतकी झालेली आहे. आजचे इन्फ्लुएन्सर्स, आजचे यूट्यूबर्स ते नरेशन देतात म्हणजे ते काय अगदी काय सगळे अगदी पांडित्य घेऊन आणि प्रचंड त्याने नाही, तेवढा वेळ पण नसतो. हुशार सगळे हुशार आहेत, पण बऱ्याच वेळा काही टेक्सची गरज असते की इम्प्रॉम्प्ट नाही हे बोलून चालणार आहे, जे नेमून दिले जे ठोस तसंच बोलायचं आहे. त्यावेळेला ती वेळ मारून नेण्यासाठीचं हे आहे. आणि दुसरी गोष्ट, आता न्यूज चॅनलमध्ये अहो दिवसभर आहे हो, आणि त्या बातम्यांशी त्या रिपोर्टरचा काय संबंध आहे ना? बातमी जगात कुठेतरी घडली त्याने तो फक्त सांगणार आहे, तर ती सांगणार आहे त्यांना फक्त बातमी सांगायची आहे, तर तो दिवसात त्याला करोडो बातम्या द्यायच्या. ते यंत्रच त्यासाठी आले. आज आपण किती किती ठिकाणी आज आपण वापरतो. आज तुम्हाला एखादा शब्द माहीत नाही तर डिजिटल प्रॉम्प्टर असतोच की आपल्याकडे, आपण लगेच हा शब्द घालून त्यात घालतो. आता जर तुम्ही एखादा टेक्स्ट पाहिजे असेल आणि भाषांतर काय असेल तर गुगल लेन्स आहे, फोटो काढला ह्याचं भाषांतर काय, मग हा प्रॉम्प्टरचाच प्रकार आहे की प्रत्येक जण वापरत असतो प्रॉम्प्टर. प्रत्येक जण परीक्षेत कॉपी करणं म्हणजे काय प्रॉम्प्टिंगच आहे की ते. रोज घरात समजा असा काहीतरी प्लॅन ठरला आणि अचानक हातनं आग येते, बरं आपलं कळतं घरात माणसं प्रॉम्प्ट करत असतात. असं कुठला नवरा आहे ज्याला बायकोनं प्रॉम्प्ट केलेलं नाही? असं कुठलं प्रेम प्रकरण आहे ज्याच्यामध्ये मैत्रिणीने त्या मैत्रिणीला प्रॉम्प्ट केलेलं नाही? प्रॉम्प्टिंग असतं, प्रत्येकाचं असतं प्रॉम्प्टिंग. आई वडील मुलाला शाळेत सोडून जाताना आज काय परीक्षा किंवा एरवी कुठं समारंभाला जायचं तर ते आईबाप प्रॉम्प्ट करतात, असं वागायचं नाही आहे, असं करायचं, असं जाऊन बोल किंवा काय. प्रॉम्प्टिंगच असते की ते. आपण प्रॉम्प्टिंगवर याच्यावरच असतं आपलं सगळं. बऱ्याच वेळेला आपल्या लक्षात पण येत नाही ते. मगाशी क्षितेश तू कविता ती सादर केलीस म्हणजे त्याच्यामध्ये होता आणि त्यात तुझे डायलॉग्स होते पुढे वगैरे. असं कधी खऱ्या आयुष्यामध्ये झालं का की काही काही असे डायलॉग्स असतात ना जे नाटक, सिनेमा, मालिका 3 माध्यमांपुरतेच मर्यादित असतात, ते आपण खऱ्या आयुष्यामध्ये वापरत नाही कारण ते असे कधी अच्छा हे डायलॉग्स आहेत असं ते होतं. पण कधी असं झालं का की चुकून खऱ्या आयुष्यात असं कोणातरी तो एक डायलॉग असा फेकून मारलायस तू? हो, अनेक वेळा. एक तर ती कविता नाही, ते गोविंद बल्लाळ देवलांनी शारदेमध्ये लिहिलेले संवाद आहेत ते, जे तू आता सीन मध्ये पाहिलं. सोपं मराठीकरण केलेलं लेखक म्हणून. हा हो ते आहेच. एक अत्यंत आवडता माझा सिनेमातला एका डायलॉग आहे जो ज्यांच्या तोंडून म्हटला गेलाय ते स्वतः आता शेजारी बसलेले आहेत, ऋषिकेश जोशी. ते म्हणजे जो माझ्या सिनेमा इतिहासातला सगळ्यात आवडता डायलॉग आहे. मनात आहे नुसतं पण बॉडी नाही म्हणती. हा देऊळ मधला डायलॉग माझं कित्येक वर्ष ते व्हॉट्सअप स्टेटस होतं. मनात आहे नुसतं पण बॉडी नाही म्हणती. तो सीन म्हणजे देऊळ मधले सगळेच सीन्स यार क्लासिक आहेत, क्लासिक. आणि त्यातले दत्त आलेत म्हणे, दत्त इथपासून सगळे आम्ही तालमीत तर वारंवार म्हणतच असतो. इन जनरल इतर मित्रांमध्ये खूप वेळेला कंटाळा आलाय, उठवत नाही, चल ना कुठेतरी जाऊ, मनात आहे नुसतं बॉडी नाही म्हणती. पर त्या दिवशी सर म्हणाले चला चौथा सीन करायला घ्या पटकन. म्हटलं मनात आहे नुसतं पण बॉडी नाही म्हणती. हे इतके वेळा आता होतच की का असं ते. हो, इतक्या वेळेला असं होतं की एखादा सिनेमा नाटकातला संवाद हा आपल्या सोबत राहतो. तर तसं त्या दामोदर सोबत, प्रॉम्प्टर सोबत तो राहिलेला आहे आणि तो त्याचं सांगत नाही पण वेगळ्या कारणाने तो म्हटला जातो त्या सीन मध्ये. पण असं तुझ्याबरोबर कधी झालंय की जे ना असं फिल्ममध्ये असं दाखवतात ना बरेचदा की असं एक तो व्यक्ती असतो आणि तो ऑडिशनला येतो आणि मग त्याला नाही म्हणतात किंवा मग त्यावेळेस काही होत नाही काम आणि मग पुढच्या वेळेस येतो आणि बरोबर त्याला स्वतःहूनच फोन येतो की नाही नाही हे तुलाच करायचं. असं जगात कुठला नट आहे ज्याला नाही म्हटले नाहीये? पण हे असं फिल्म्समध्ये इतकं ठळकपणे असं का दाखवलं की त्याच माणसाला नाही म्हणतात आणि मग त्याच माणसाला तो रोल मिळतो. घडतं असं. तुझ्या बाबतीत झालं? हो सर म्हणले तसं ते प्रत्येक नटाच्या बाबतीत झाले. नकार
आणि नंतर तिथूनच पुन्हा हाक येणे किंवा या गोष्टी. कारण मला असं वाटतं, आणि मी थोड्या वेगळ्या विषयावर बोलतो यालाच धरून, मला असं वाटतं की ॲक्टरनी हे तर पटकन सवय लावलीच पाहिजे नकाराची. नाहीतर नकार हे जर अफेक्ट होत गेले ना, अर्थात त्यातनं सुधारणा काय करायला हवी हे आलंच पाहिजे, कळलं पाहिजे. पण नाहीतर नैराश्यच आहे मग वाट्याला. कारण नकार खूप येतच असतात प्रत्येक वेळेला. काय तुम्ही वाईट नट आहात म्हणून तो नकार येतो असं नाहीये. क्रिएटिव्ह कॉल आहे तो, सुटेबल, सगळं भारी आहे, केलंय पण भारी, पण समोर नको वाटतो यार या रोलला, ह्याच्यावरनं नकार येऊ शकतो. एका कुठल्या तरी तारखेवरनं नकार येऊ शकतो. सगळं छान आहे, फक्त माझं झालंय ना एकदा, एका नाटकाच्या खूप 10-12 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका नाटकाच्या तालमी आम्ही सुरू केल्या आणि खूप मोठे दिग्दर्शक आहेत. त्यांनी मला काही दिवस तालीम केल्यावर सांगितलं, तुझा आवाज घोगरा आहे, तो मला या पात्राला नाही रे ऐकू येते. मी लिहिलं होतं ते मला तसं ऐकता येत नाही तुझ्या आवाजात. म्हटलं फेअर इनफ, ओके आहे, समजू शकतो मी. आणि मला काढलं त्यांनी नाटकातनं. आणि त्यांनी मलाच विचारलं की कुठला नट माझ्यासाठी तू उभा करू शकतोस का. मी म्हटलं 100%. मग मी इतर अनेक नटांची नावं सुचवली, त्यातलाच एक फायनल झाला. सो ते पॉझिटिव्हली पचवता आलं पाहिजे मला असं वाटतं. पण झालंच आहे, अनेक वेळेला हे झालंय. आणि नंतर त्या डिरेक्टर बरोबर मी काम पण केलं. मस्त वाटलं मला गप्पा मारून. आणि नाटकाबद्दल मी फार काही विचारलं नाही, कारण आता 2 सीन आम्ही पाहिलेत आणि त्याच्यातून आम्हाला झालं की ओके हे काहीतरी वेगळं आहे. आणि ते खरंच मी मगाशी सरांना म्हटलं की 2 वेगळे सीन बघितल्यामुळे ना ते 2 वेगळे काळामधले ते एक तर कळतंय आणि ती लिंक पटकन लागत नाही, कारण 2 वेगळे आहेत ते. त्याच्यामुळे मला वाटतं आता ते विचारण्यापेक्षा बघण्यामध्ये जास्त मज्जा आहे. त्यामुळे आता तुम्हीच एक छान सगळ्यांना अपील करा की शुभारंभाचे प्रयोग कधी आहेत आणि नाटक बघायला काय हवं त्यांनी हेही सांगा. बॉलिंग चांगली करतो त्यामुळे अपील त्याला येतं करतो. बरं ठीक आहे, तुम्ही प्रॉम्प्ट करा, मी चुकलो तर. मी मनापासून सांगतो, बोलविता धनी हे ऋषिकेश जोशी लिखित दिग्दर्शित आमचं नवीन नाटक, ज्याच्यात खूप उत्तम कलाकारांची फळी आहे, उत्तम संवाद, उत्तम 2 काळ उभे केलेले आहेत. आणि सरांच्या अभ्यासाचा विषय असलेला मराठी नाटकांचा इतिहास हा खूप माहितीपुरता न येता अतिशय रंजक पद्धतीने, नाट्यमय पद्धतीने नाटकात येतो. तर सहकुटुंब पाहावं, आस्वाद घ्यावा, एन्जॉय करावं असं हे नाटक आहे. त्याला वयाची मर्यादा नाही, बुद्धीची मर्यादा नाही, काही नाही ते नाटक पाहण्याला. तर बोलविता धनी पुढच्या 15-1 दिवसातच आम्ही 4-5 वेगवेगळ्या शहरांमध्ये असे प्रयोग लावलेले आहेत. पेपर चेक करा, आमचं सोशल मीडिया चेक करा आणि जरूर नाटक पाहायला या. बोलविता धनी. क्या बात आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि मला वाटतं नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाला हाऊसफुलची पाठी लागू देत बाहेर. वाह, धन्यवाद. येस, खूप खूप आभारी. आणि तुमच्या इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी सुद्धा विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू मधुरा. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.